शेवटचा व्लॉग माझा असणार आहे. महाराष्ट्रासाठी देखील बसेस जातात आणि एम पीमध्ये सुद्धा मार्ग वेगळा माझा मार्ग वेगळा असं होणार आहे. हॅलो, नमस्कार, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. हा शेवटचा व्लॉग माझा असणार आहे. मी आली आहे इथं ब्राणपूरच्या बसस्टॉपला. बसमध्ये बसले आहेत. गेले आहेत खाली, म्हणजे बसमधून खाली उतरून त्याने खाऊ घेण्यासाठी गेले होते. तर नंदेचा नातू आहे ना, त्याच्यासाठी त्यांना म्हटलं स्वीट्स घेऊन या. मी भाकरवडी वगैरे घेऊन आली होती ताईच्या नातवासाठी आणि नंदेच्या नातवासाठी सुद्धा, आईकडे सुद्धा. तर म्हटलं इथं थोडंसं काही स्वीट्स वगैरे घेऊया. आणि इथं तुम्हाला दाखवते, हा खूप मोठा असा बसस्टॉप आहे ब्राणपूरचा. अगदी मध्यवर्ती असतो हा. ब्राणपूर अगदी मध्यस्थी आहेत. ब्राणपूर महाराष्ट्र आणि MP ची ही बॉर्डर लाईन आहे. तर इथून महाराष्ट्रासाठी देखील बसेस जातात आणि एम पीमध्ये सुद्धा खूप साऱ्या बसेस जातात. तर आता निघालो आहोत आम्ही इच्छापूरला. मध्ये शहापूर येतं माझं सासर, त्यानंतर इच्छापूर येतं. तर ब्राणपूरला उतरलो ना की आम्हाला सगळीकडे जाण्यासाठी हे सोपं आहे. सगळीकडे जाण्यासाठी इथं बसेस असतात आणि रेल्वेसुद्धा असतात. छान केळीची बागं इथं तुम्हाला दिसत आहेत. पण ही नंतर ना खूप जास्त हवा आणि पाणी आल्यामुळे ते सगळी उद्ध्वस्त झाली होती. नणंदेच्या घरी आली आहेत. नणंद मागे नातवासोबत काहीतरी त्यांचं पाण्याचं सुरू आहे आणि बरीचशी कामंसुद्धा आता सकाळची झाली आहेत. तर मी ना हे जे घराचं शूट करते ते दुसऱ्या दिवशी करते. तर इथं जी माझी भाची आहेत ना, तीसुद्धा आली आहे मुलांना सुट्ट्यांमध्ये घेऊन. आणि इथं बघू शकता छोटं बाळ इथं पाण्यामध्ये झोपलं आहेत. माझ्या भाच्याचं हे बाळ आहे. खूप क्यूट आहे, शांत झोपला आहेत. आणि मोठा आहे ना, तो देखील झोपला आहे. तो उठल्यावर ते खूप दंगामस्ती करतो. तर इथं आहोंची आणि भाच्याची काही गप्पा गोष्टी वगैरे सुरू होत्या. तर आम्ही भाच्याला बघायला आलो आहेत. त्यांचा थोडक्यात ॲक्सिडेंट झाला होता, हाताला मध्ये रॉड वगैरे टाकली आहे. तर आम्हाला माहिती पडलं म्हणून बघायला आलो. आणि इथं भाची ना सगळ्यांसाठी आमरस तयार करते आणि भाचीसून बाकीचा स्वयंपाक करत होती. तर म्हणतात चला गोडधोड बनवा, मला आयतं द्या, असं म्हणून मी त्यांना म्हणत होते. तर त्या हसत होत्या. तर इथे छान असं आमरसाचा पाहुणचार होत आहे सगळ्या पाहुण्यांना. तर आम्हीच फक्त पाहुणे नाही आहे, इथं दुसरे देखील पाहुणे आहेत. तर हा बघा, हा छोटू उठला आहे आणि ह्या माझ्या लहान नणंदबाई. तर आजीजवळ छान खेळतो आहे. खूप गोड आहे हा. सगळ्यांना असे खेळणारे हसणारे बाळ आवडतात. तर रडणारं बाळ कोणालाच आवडत नाही. तर हा ना अजिबात रडत नाही, खूप मस्त राहिला आणि प्रत्येकाजवळ राहिला. मी देखील खूप वेळपर्यंत त्याला खेळवलं. आणि मी जसं म्हटलं ना की फक्त आम्हीच पाहुणे नाही आहेत, इथं नणंदबाई म्हणजे मोठ्या नणंदबाई आणि त्यांचे मिस्टर देखील आले होते. लहान दीरसुद्धा आले होते. तर बरेचसे पाहुणे मंडळी यावेळेस लहान नणंदच्या इथं ना आम्ही जमा झालो होतो. घे ना, ठेव खाली, घे. बघा हे खाली ठेवला कसा येतोय? घरी आलोय. हे नको चालू करू पंखा. अरे कॉट खाली जाशील. तो तिकडून काय कर, हे घे इकडे, हे बेटा हे बेटा. तो तणकण लोटतोय दादा, ते बघ फडफड इडकं लागून जाईन बरं खाली सर. जाऊ दे बाई, आता काय एकाला थांबा. दुपारच्या वेळेस मग आम्ही निघालो परतीला. तर आहोंची गाडी होती कल्याणला परत येण्यासाठी दुपारची. आणि मीही ब्राणपूरला जाऊन परत मी नेपाळनगरला बसने जाणार होते. तर मी आता ड्रेस वेअर करून घेतला होता आणि बघा कसा दुपट्टा वगैरे मी अगदी म्हणजे बांधून घेतला आहे, कारण खूप गरम होत होतं. आणि मस्त असं मी फालुदा वगैरे ट्राय केला. आणि आता आम्ही जाणार आहोत बसने, दोघंही सोबत जाणार आहोत. नंतर मग त्यांचा मार्ग वेगळा माझा मार्ग वेगळा असं होणार आहे. तर बघा बसमध्ये सुद्धा अगदी उन्हाची झळ लागत होती, म्हणून मी दुपट्टा तसाच ठेवला आणि आहोने देखील कॅप तशीच ठेवली. कारण खरंच बसमध्ये दुपारचा प्रवास म्हणजे फारच म्हणजे खूप त्रासदायक होता.
पण तरी माहेरी जाण्याची ओढ होती म्हणून गेले. आणि इथं आल्या आल्या बघू शकता संध्याकाळी जसे मी आत आली आणि बॅग ठेवली, आईशी अजून बोलतच होते तेवढ्यात पाऊसही आला. अगदी मी जसं घरात पाऊल ठेवलं ना तसं त्यानेही अंगणामध्ये पाऊल ठेवलं आणि अगदी वाऱ्यासकट खूप जोरदार पाऊस आला. थोड्या वेळासाठीच आला पण लाईट खूप वेळा गेली होती. तर छान असं पहिलाच पाऊस होता इथं. तर मजा आली पावसाला बघून. खूप दिवसापासून वाट बघत होते पण नंतर ना हा एकच दिवस आला, त्याच्यानंतर बरेच दिवस आलाच नाही. आणि मी किती दिवस माहेरी होते हे तुम्हाला मी सांगते. आताही मी तुम्हाला सकाळचं दाखवते. सकाळीसुद्धा थोडे थोडे ना ढग दिसत होते, ऊनही होतं, पण तरीही म्हणजे संध्याकाळपर्यंत नंतर पावसाचा एक थेंबही नव्हता. फक्त त्या पावसाने दर्शन दिलं आणि तो गेला परत. तर असं छान आकाश आहे, आभाळ आहे, सकाळचं हे वातावरण आहे. जवळजवळ 8:30-9 वाजले असतील. छान वातावरण होतं पण फारसं ऊन पण नव्हतं, पण दुपारी खूप ऊन पडलेलं आणि गरमीमुळे ना मला फारसं राहणं म्हणजे अगदी त्रासदायक वाटत होतं. 2-2 कूलर घरामध्ये असून ना मला खूप बेचैनी होत होती. तर इथं मी तुम्हाला दाखवते थोडक्यात. घराचा मी होम टूर तर दिलेलाच आहे. तुम्ही जर पाहिला नसेल तर तो ब्लॉग नक्की बघा, तुम्हाला पूर्ण घर पाहायला मिळेल आईचं. आणि बघा मी माझ्या घरच्या अवतारामध्ये आली आहे. म्हणजे मी गाऊन वगैरे घालून घेतला आहे. आईकडे कसं ना आपण जसे नेहमी राहतो आपल्या घरी तसेच राहतो. बाहेर जाताना साडी किंवा ड्रेस वेअर करते, बाकी इथंच राहते. इथं बघा हे पाण्याची टाकी आहे, इथं कपडे भांडी धुण्याचं ची जागा आहे, टॉयलेट बाथरूम आहे आणि आईच्या घराला 2 दार आहेत. समोरून जेव्हा मी पाऊस दाखवला तर एक पुढचं दार आहे आणि एक मधलं दार आहे आणि ही एक मधली खोली आहे. हे हॉल आहे. मी थोडक्यात तुम्हाला दाखवते. तर हा हॉल आहे, आईचा हा बेड आहे. तर बाबा आता नाही आहे, बऱ्याच जणांना माहिती असेल जे नेहमीचे म्हणजे सबस्क्रायबर आहेत. आई बसली आहे. आईची तब्येतनं खूप खालवली आहे म्हणून मी समोरून असा व्हिडिओ नाही बनवला. खूप तिची तब्येत खराब आहे आणि टी व्ही तिला लावून दिला होता, ती बसली होती टी व्ही बघत. ह्या रूममध्ये मी तुम्हाला थोडंसं सांगते. अंधार होता म्हणून मी लाईट लावले तर थोडंसं मोकळं झालं आहे आता. ही खोली ही छोटीशी खोली आहे. यामध्ये बराचसा सामान होता जो आता फार कमी केला आहे. जो काही म्हणजे आटाला होता ना तो सगळा हटवला आहे. ज्या मेन वस्तू आहेत त्याच ठेवल्या आहेत. तर ह्या रूममध्ये आलं की एक आठवण येते, जो देव्हारा तुम्ही पाहिला आणि ही खुर्ची. तर बाबा ह्या जेव्हा पूजा करायची ना ह्या खुर्चीवर बसून पूजा करायची. आता त्यांच्याने खाली बसून पूजा होत नव्हती, पण आता भाऊ करतो पूजा. आणि हे 2 तुम्हाला मी हे टाक्या दाखवते ना, हे नेपा मिलमधून मिळालं होतं. म्हणजे ज्या मिलमध्ये बाबा कामाला होते ना तिथली पेपर मिल आहे ती. तिथं हे ड्रम वगैरे मिळायचे आणि काही वेळेस ना ब्लँकेट्स वगैरेसुद्धा मिळायचे. तर हे जे ड्रम आहेत ना धान्य साठवण्यासाठी खूप अगदी योग्य होते. तर यामध्ये धान्य वगैरे साठवतात, अजूनही साठवतात धान्य वगैरे. तर मी लाईट ऑफ केला, बाहेर पडली तर बघा अशी ही मधली खोली आहे ज्यातून मी इथं आत आले ना ते दार आहे. डाव्या बाजूला फ्रीज आहे, उजव्या बाजूला कपाट आहे आणि हे आहे किचन. तर जेवढा मोठा हॉल आहे ना तेवढं मोठं हे किचन आहे. म्हणून मी नेपाळनगरला जेव्हा येते ना थोडासा तरी होम टूर तुम्हाला देते, कारण इतकं ऐसपैस घर खरंच म्हणजे बघायला मिळणार नाही. खूप ऐसपैस आहे. तर खूप छान असं किचनची मांडणी देखील वहिनी सुंदर करून ठेवते. इथं देखील कूलर आहे आणि इथं वहिनी मस्त म्हणजे इयरफोन्स लावून भजन ऐकत त्यांच्या शिलाईचं काम करत होते. तर असं त्यांचं एका कामात 2 कामं होतात. त्यांना भजनाची प्रचंड आवड आहे. तर असं त्यांचं काम सुरू होतं. तर ते बोलले की जेवणाला वगैरे वेळ आहे तोपर्यंत मी हे करून घेते. तर असं तुम्हाला मी सगळं दाखवते हळूहळू की कसं हे घर आहे. आता ना या घरामध्ये खरं तर लक्ष लागत नाही, कारण 3 मेंबर्स इथं नाही आहेत. आता फक्त दादा, वहिनी आणि आई आहेत. बाबा जाऊन 5 महिने झाले. तर बाबांची तर कमी वाटतच आहे. बाबा आता नाही आहे. पण हिमांशू माझा भाचा देखील जॉबसाठी 5 वर्ष झाले सुरतमध्ये येतो, आधीमध्ये येतो. आणि जान्हवी तर माझ्याजवळ आहे, तुम्ही तिला ब्लॉगमध्ये बघतच असतात. तर आता घरामध्ये हे इनमिन 3 मेंबर्स आहेत, दादा, वहिनी आणि आई. तर दादाने संध्याकाळच्या वेळेस ना छान अशी आईस्क्रीम आणली होती. तर गावाकडची ना प्रत्येक वस्तू आवडते. आपण शहरामध्ये कितीही महाग, कितीही क्वालिटीची वस्तू खाऊ देत किंवा काहीही खाऊ देत अगदी, तर त्याच्यापुढे ना म्हणजे गावाकडचं जे काही वस्तू असेल ना मग ती
कमी किमतीची असो, लो क्वालिटीची असो किंवा कसंही असो, ते आपल्याला जास्त आवडते. आणि तसंच आहे. तर इथं दादाने 3 फ्लेवर्स आणले होते. तर मी व्हॅनिला आणि स्ट्रॉबेरी असा मिक्स फ्लेवर निवडला आणि छान आता आईस्क्रीम एन्जॉय करते. गावी आल्यानंतर उन्हाळ्यामध्ये जर आलो ना, तर ही आईस्क्रीम किंवा मग चाट जी मार्केटमध्ये मिळते ती खाल्ल्याशिवाय मला चैन पडत नाही. तर आता ह्यावेळेस तर दादाने आणले नाही, तर दरवेळेस कविता जर असेल तर कविता, मी, भाची आम्ही मार्केटला नक्कीच एक राऊंड मारतो. आणि इथं बघा मस्त अशी मी आईस्क्रीम खायला घेतली आहे. खूप छान अशी टेस्टी होती. संध्याकाळच्या जेवणामध्ये वहिनीने मूग डाळीचे चिले केले होते, ज्याला आम्ही एडण्या म्हणतो. काही जण मूग डाळीचे डोसेसुद्धा म्हणतात. छान मऊ आणि खूप टेस्टी झाले होते आणि गरमागरम वहिनीने तिकडे बनवत होती आणि देत होती. तर घरी तर आपल्याला असं गरमागरम खायला मिळत नाही, आपण सगळ्यांना देतो, पण आपण सगळ्या शेवटी बसतो. तर इथं वहिनी बोलला की नाही तुम्ही गरम गरम खा. आई देखील बसली होती जेवायला आणि छान असा गोड आंबा देखील होता तोंडी लावण्यासाठी. आणि मला सॉस वगैरे अजिबात आवडत नाही, तर मी एडण्या अशाच खात होती. आणि टी व्ही देखील सुरू होता, आई बसली होती, आई देखील जेवत होती. तर छान असा माझा हा दिवस जो होता ना, शेवटचा दिवस जो गावाकडचा म्हणजे नेपाळनगरचा माहेरचा हा शेवटचा दिवस होता. दुसऱ्या दिवशी मी दुसऱ्या ठिकाणी गेले होते, पण मी काही शूट केलं नाही. काय झालं होतं, कसं झालं होतं हे नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला नक्की सांगते. आता मी इथं एडण्या एन्जॉय करते आणि आजचा व्लॉग देखील एंड करते. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.